सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मालेगाव मधल्या इस्लाम पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना घेऊन आसिफ शेख यानं औरंग्याच्या कबरीवरती जाऊन माथा टेकलाय। एक धार्मिक यात्रा असल्याने सांगणाऱ्या या लोकांच्या निष्ठा या औरंगजेबांच्या पायाशी आहे। ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली, जो औरंग्या महाराष्ट्रद्रोही आहे, ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रामधल्या जनतेचा, हिंदुस्थानच्या जनतेचा धार्मिक असहिष्णुतेमुळे अनन्वित छळ केला, तर औरंगजेब ज्यांचा हिरो असे ते भारताचे कधीच नसू शकतील। भारताची राष्ट्रीय प्रतीक तिरंगा झेंडा, भारताचा राष्ट्राभिमान याबाबत आदर बाळगू न शकणाऱ्या या लोकांनी औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन माना टेकून महाराष्ट्राला पार्श्वभाग दाखवणे हा आमचा अपमान आहे। महाराष्ट्राची जनता या औरंग्याप्रेमींच्या पार्श्वभागावर लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजितजीत चव्हाण यांनी म्हटलंय। मालेगावच्या इस्लाम पार्टीनं निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन महाराष्ट्राला वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी अतिशय कॉन्सन्ट्रेटेड मतदान झाल्यामुळं धुळ्याची लोकसभा भारतीय जनता पार्टीनं गमावली। ती जागा होती मालेगावची। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीची स्थापना झाली। या इस्लाम पार्टीच्या स्थापनेनंतर सातत्यानं आम्ही असं म्हणत होतो की यांच्या निष्ठा या हिंदुस्थानच्या झेंड्याशी, राजमुद्रेशी आणि हिंदुस्थानच्या अस्मितेशी या असूच शकत नाहीत, कारण MIM सारख्याच या सुद्धा रजाकारांच्या अवलादी आहेत। ज्या सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला त्या सावरकरांवरती सातत्यानं या देशामध्ये काँग्रेसच्या अवलादी टीका करतात, पण ज्या धर्मवीर संभाजी महाराजांचा 40 दिवस औरंग्यानं आनंदी छळ केला आणि त्याची सुद्धा खबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी राहू दिली, ही आमची सौहार्दाची भूमिका आहे। पण सातत्यानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारे हे लोक फक्त आणि फक्त आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहेत। या राष्ट्राशी, या भारताशी, या हिंदुस्थानशी, इथल्या लोकांशी, संविधानाशी त्यांना काही एक घेणं देणं नाही, हे पुन्हा एकदा या लोकांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं इस्लाम पार्टीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना त्यांना औरंग्याच्या कबरीवरती जाऊन डोकं टेकवणं महत्त्वाचं वाटतं। महाराष्ट्राला औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं डोकं टेकून पार्श्वभाग दाखवणाऱ्या हरामखोरांनो, तुमच्या ढोणावर लाथा घातल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता घातल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीनं या इस्लाम पार्टीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन जल्लोष केलेला आहे, याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ड्रेनेज कामासाठी शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे खोदल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। मायको सर्कल, होलाराम कॉलनी येथील अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून पाण्याचा पाईप फुटलाय। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरू केले जात असून ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईनची माहिती न घेता खोदकाम केले जात असल्याने या समस्या उद्भवत आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचा स्थानिक नागरिकांमध्ये आरोप आहे। तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेला वारंवार लेखी आणि ऑनलाईन तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नाहीये। गेल्या 4 दिवसांपासून पाण्याची नासाडी आणि नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून खोदकाम करताना जलवाहिन्यांची काळजी घेण्याची मागणी केली जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज
जागर जनस्थान. येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून मंगळवारी रात्री 1 वाजेच्या दरम्यान नगर मनमाड रोडवरील अट्टल सीड्स बियाणे दुकानात चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोकड ही लंपास केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दुकान साफ केलंय. सकाळी दुकान उघडण्यासाठी मालक आले असता हा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत आहेत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वाखारे, येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शहरातील मुख्य रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 5 दिवसांपासून होलाराम कॉलनी अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज कामासाठी जेसीबीचा वापर करून मोठमोठी खड्डे करण्यात आली. ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईन याची कुठलीही माहिती न घेता ठेकेदाराने हा मोठा खड्डा खोदला. त्यात जेसीबीच्या धक्क्याने पाण्याचा पाईप फुटल्याने ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महानगरपालिकेला तसेच ठेकेदाराला वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने येथील स्थानिक नागरिक व व्यापारी हे आक्रमक झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. वेळीच हे काम ठेकेदाराने पूर्ण करावे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यावसायिक समीर चव्हाण व स्थानिक नागरिकांनी दिलाय. मला महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगायचं आहे, एक लक्ष्मी इंटरप्राइजेस करून याची वॉटर सप्लायची लाईन टाकली आहे. त्याला 1 मीटर टाकायची, त्यांनी फक्त 1-1.5 फूट टाकलेली लाईन आहे. आणि इथं कमीत कमी, आता इथं काही महिला पण आहे माझ्याबरोबर आणि बरेच लोक जमले, 25 कनेक्शन तोडले. आणि कोणी विशाल चव्हाण म्हणून इतका अरेरावीत बोलतो तो लोकांशी, आणि सगळे कनेक्शन तोडून ठेवले. आज 5 दिवस झाले पाणी वाया जात आहे. सगळं हे पाणी उन्हाळ्यात कामात येईल. पाणी वाया जात आहे, ठीक आहे, आम्हाला पाणी नाही आहे, पण पाणी जे वाया जाते ते तर परत काय मिळणार नाही. तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि महापौर आणि इथले नगरसेवक, मला यांना सांगणं आहे की तातडीने याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर लक्ष्मी, नाहीतर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल. आता आम्ही याच्या विरुद्ध FIR करायला पण चाललोय सगळ्या महिलांना घेऊन. तर महानगरपालिकेने लवकर याची दक्षता घेऊन लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा याची विनंती आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
इराण, अमेरिका, इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती इराणसह देशातून केल्या जाणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असली तरी मात्र मनमाड शहरालगत असलेले भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आदी इंधन प्रकल्पातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुमारे 1000 पेक्षा टँकरच्या माध्यमातून राज्यभरात सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जात असून सध्या तरी कोणतीही इंधन टंचाई नसल्याचा ट्रान्सपोर्टरांचे म्हणणे आहे. काय म्हणाल टंचाईबाबत काय युद्धाच्या पासून? आशिया खंडातील 2 नंबरचं इन्स्टॉलेशन आपल्या मनमाड येथे आहे. इथं सुमारे 1000 पेक्षा जास्त गाड्या डिझेल पेट्रोलची वाहतूक करतात. परंतु आज दिनांक रोजी कोणत्याही प्रकारचं डिझेल आणि पेट्रोल असा याचा तुटवडा नसून कोणत्याही प्रकारची टंचाई नाही आहे. आत्ता तरी पुरवठा हा सुरळीतपणे चालू आहे. भविष्यात काय राहील परिस्थिती? भविष्यामध्ये जर युद्धाची परिस्थिती बघता जर युद्ध लांबले तर कदाचित थोड्याफार प्रमाणात कोटा सिस्टम चालू व्हायची शक्यता आहे. परंतु आज तरी ती नाही आहे. भविष्याचं आपण सांगू नाही शकत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पाचकंदील परिसरात सध्या पवित्र रमजान महिन्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. रमजान महिन्यातील उपवास अर्थात रोजा सोडण्यासाठी इफ्तारच्या वेळी फळांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे फळ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यातच आता उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने बाजारात फळांची आवकही लक्षणीयरित्या वाढली आहे. परिसरातील फळ विक्रेते शकील बागवान आणि अखिल बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात सर्वच प्रकारच्या फळांना मोठी मागणी असून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध रोजेदारांपर्यंत सर्वजण इफ्तारासाठी फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहेत. सध्या बाजारात सफरचंद, काळे आणि हिरवे द्राक्षे, आंबे, संत्री, मोसंबी, चिकू, अननस, केळी यांसारख्या फळांची मोठी रेलचेल आहे. वाढत्या उकाड्यामुळे पाणीदार फळे असलेल्या कलिंगड आणि खरबुजाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते. किमतीचा विचार केल्यास सफरचंदाच्या दरात झालेली थोडी वाढ वगळता बाजारात फळांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. सध्या बाजारात कलिंगड 30 रुपये किलो तर खरबूज 40 रुपये किलो दराने विकले जात आहे. या व्यतिरिक्त सफरचंद 200 रुपये, द्राक्ष 160 रुपये, आंबे 200 रुपये किलो आणि अननस 70 ते 80 रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहे. फळांचे दर खिशाला परवडणारे असल्याने ग्राहकांकडूनही चांगली खरेदी होत असून फळ बाजारात सध्या चैतन्याचं वातावरण आहे. शकील बागवान धुळे, फ्रूट मार्केट, पाचकंदील. सब फलों की आवक बढ़ गई है. रमजान महीने की वजह से ग्रेक की मांग अच्छी है. तरबूज है, सफरचंद है, द्राक्ष है, आंबे है, पियर है, चिक्कू है, वाटरमेलन, मस्कमेलन, सफरचंद, काले अंगूर, सफ़ेद अंगूर. हाँ, ग्रेक अच्छी है. ग्रेक की मांग है. फल फ्रूट ज़्यादा खा रहे हैं. अभी गर्मी गिरने लगी, इसके लिए मांग फ्रूट की ज़्यादा चल रही है. सफरचंद के दर वाले ले, बाकी सब तरबूज ये सब योग्य धारक है. मैं अखिल बागवान बोल रहा हूँ दुलिया पाचकंदील से. रमज़ान महीने का त्यौहार है. रोजे रख रहे हैं बच्चे लोग, बड़े लोग, सब लोग. और फलों की फल भी ज़्यादा आ रहे हैं. तरबूज है, खरबूज है, इसमें आम भी चालू हो गया है, संतरा है, मौसम्बी है, अंगूर है, सभी प्रकार के फल आ रहे हैं. और सब फलों की मांगी है. सब फल लोग हंसी खुशी खा रहे हैं. रोजदार भी खा रहे हैं, बेरोजगार भी खा रहे हैं, सब लोग खा रहे हैं. सबकी मांग है. और गर्मी का मौसम भी चालू हो गया है. धूप गिर रही है, वो हिसाब से फल की आवक ज़रा बढ़ गई है. वाले की मांग चाहत बढ़ रही है. भाव नॉर्मली है, कोई बड़े नहीं, कोई घटे नहीं. सब जो रिजनेबल भाव है वही चल रहे. तरबूज 30 रुपये किलो है, खरबूज 40 रुपये किलो है, और एप्पल सफरचंद 200 रुपये किलो है, अंगूर 160 रुपये किलो है, आम 200 रुपये किलो है, पाइनएप्पल 70-80 रुपये का है. सभी प्रकार के फल आ रहे हैं. सबको आनंद मिल रहा है खाने का.
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात आज 5व्या दिवशीही युद्ध सुरूच असून या युद्धाचा फटका इतर वस्तूप्रमाणे कांद्याला देखील मोठ्या प्रमाणात बसत असून युद्धामुळे JNPA बंदरात कांद्याचे तब्बल 500 कंटेनर अडकले असून त्यात मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त कंटेनरचा समावेश आहे. कांदा नाशवंत आल्यामुळे जास्त दिवस कंटेनरमध्ये पडून राहिल्यास खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे निर्यातदारांची चिंता वाढली असून निर्यात ठप्प झाल्यामुळे त्याचा परिणाम भावावर देखील होत असल्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय. काय म्हणाला, युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवर काय झाला? परिस्थिती अशी आहे की कांद्याचं चांगलं पीक या वर्षी आलेलं आहे आणि भाव अतिशय कमी होते. कमी प्रमाणात आपला एक्सपोर्ट चालू होता आणि अतिशय तुटपुंजी म्हणजे रक्कम शेतकऱ्याला मिळत होती. उत्पादन खर्चही निघत नव्हता. अशामध्ये युद्ध चालू झालं आणि या युद्धामुळं हवाई मार्गे जाणारा आणि समुद्रमार्गे जाणारा जो शेतमाल होता, कांदे होते, ते एक्सपोर्ट होते, ते बंद झालेले आहे. म्हणजे आता याचा परिणाम पुढील सूचनेपर्यंत बंद झालेले आहे. याचा परिणाम असा होईल की आता कांदा अतिशय कमी दरात विकला जाऊ लागलेला आहे आणि शेतकऱ्याला परवडत नाही. शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ राहिलं. या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने की आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढावा. तोडगा म्हणजे कमीत कमी 1,000 रुपये अनुदान सरकारने शेतकऱ्याच्या खाती जमा करावं, तरच शेतकरी जगतील. नाहीतर अन्यथा शेतकऱ्याला अतिशय मोठे संकट कोसळलेले आहे. या ठिकाणी या युद्धाची परिणाम म्हणजे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीज कारखान्यात 3 मार्चच्या पहाटे वॉचमनला मारहाण करून आणि लूटमार करून पळालेल्या पुण्यातील आंतरराज्यातील टोळीला जेरबंद करण्यात धुळे पोलिसांना मोठे यश आले. सेंधवा पोलिसांच्या माहितीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेश यांनी आपल्या पथकासह महामार्गावर तातडीने नाकाबंदी करत हा सिनेस्टाईल थरार संपुष्टात आणलाय. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला पाठलाग करून चोरीच्या रियाज कारसह फिरोज सय्यद याला ताब्यात घेतलं. मात्र लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधील इतर साथीदारांनी पोलिसांना पाहताच सावळदे गावानजीक तापी नदीच्या दिशेने धूम ठोकली आहे. यावेळी सावळदे, कुरखळी आणि थाळनेर येथील जागरूक ग्रामस्थांनी पोलिसांना मोलाची साथ दिली आहे. नदीकाठावरील या थरारक पाठलागात ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंखे आणि संतोष शिवरकर या उर्वरित 4ही आरोपींना शिताफीने बेड्या ठोकल्या.
या धडक कारवाईत पोलिसांनी 2 कार, 37 किलो सुगंधी तेल, 5 मोबाईल, चंदनाचा निंबाचे लाकूड आणि रोख रक्कम असा एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शिरपूर पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज दिनांक 3/3/26 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास शेंदवा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी शिरपूर तालुका व शिरपूर शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळवले की त्यांच्या हद्दीतील फ्लोअर इंडस्ट्रीज शेंदवा या ठिकाणी अगरबत्ती व सुगंधी द्रव्य बनवण्याचा कारखाना आहे. तेथील वॉचमन व 5 मजुरांना अज्ञात 6 ते 7 इसमांनी कंपनीमध्ये प्रवेश करून त्यांना मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील अंदाजे 1 लाख रुपये रोख, 3 मोबाईल तसेच 10 लाख रुपये किमतीची सियाज कार हिसकावून घेऊन गेल्याचे माहिती दिली व ते आरोपी शिरपूरच्या दिशेने निघून गेल्याचे कळवले. त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तसेच पोलीस निरीक्षक किशोर परदेशी शिरपूर शहर यांनी आपापल्या हद्दीत नाकाबंदी केली असता त्या नाकाबंदीमध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की यातील चोरलेली सियाज कार ही बोर्डी गावाच्या दिशेने निघून गेलेली आहे. तर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून सदरची सियाज कार MP13 ZR 8510 अंदाजे 10 लाख रुपये किमतीची सियाज कार व 1 आरोपी यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले व त्यातील 2 आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून आले नाही. त्यानंतर सदर गुन्ह्यातील 1 लाल रंगाची स्विफ्ट कार ही शिरपूर शहराच्या दिशेने येत असल्याबाबत तालुका पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना माहिती मिळाल्यावरून DB पथकाने वाघाडी टी पॉइंट या ठिकाणी नाकाबंदी केली असता 1 लाल रंगाची स्विफ्ट कार जोरात शिरपूर शहराच्या दिशेने आलेली होती. त्याला शितापीने DB पथकाच्या मदतीने सावळदे गावाजवळ तापी नदीच्या किनारी त्या ठिकाणी ती कार मिळून आली. कारमधील आरोपींनी कार त्या ठिकाणी लावून पळ काढला होता. सदर DB पथकाने स्थानिक सरपंच सचिन राजपूत सावळदे व मुकेश धनगर कुरखळी तसेच मयूर राजपूत दैवज आबा कोळी थाळनेर यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने 4 आरोपींचा पाठलाग करून त्यांना शितापीने ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये विशाल दामोदर वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे, रमेश बापू करडे वय 52 राहणार केळगाव तालुका दौंड, श्याम तानाजी साळुंके गोली वस्ती रोड हडपसर पुणे, संतोष अण्णा शिवरकर वय 30 बोरी पारधी तालुका दौंड असे 4 इसम ताब्यात मिळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यात आरोपितांकडून 5 लाख रुपयाची लाल रंगाची मारुती स्विफ्ट कार, 30,000 रुपये रोख रक्कम, 40,000 रुपयाचे 4 अँड्रॉइड मोबाईल तसेच 37,000 रुपये किमतीचा 4 ड्रम सुगंधी तेल तसेच 1,000 रुपये किमतीचे 8 जातीचे लाकडे व त्यामध्ये चंदन तसेच लिंब ही लाकडे मिळून आली. टोटल सदर गुन्ह्यातील आरोपितांकडून 19,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या DB पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील वाखारकर नगर परिसरात मागील काही वर्षांपासून एका स्थानिक महिलेने परिसरातील रहिवाशांना वेठीस धरले असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. सदर महिलेकडून परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास देणे, अश्लील शिवीगाळ व असभ्य हावभाव करणे आणि येता जाता लोकांचे व्हिडिओ काढणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. याशिवाय कायद्याचा दुरुपयोग करून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे आणि त्यातून आर्थिक उकळणी करणे असे गंभीर आरोपही या महिलेवर करण्यात आले.
या महिलेच्या सततच्या गैरवर्तणुकीमुळे आणि दहशतीच्या वातावरणामुळे वाखारकर नगरमधील नागरिक, विशेषतः इतर महिला आणि लहान मुले प्रचंड तणावाखाली वावरत आहे। या महिलेच्या त्रासाला कंटाळून तिच्याच घरातील एका सदस्याने टोकाचे पाऊल उचलल्याची ही धक्कादायक बाबही नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे। या असह्य त्रासाला कंटाळून अखेर वाखारकर नगर परिसरातील सर्व संतप्त नागरिकांनी संघटित होत पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे। परिसरातील माजी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे। यावरच न थांबता त्रस्त नागरिकांनी थेट वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर निवेदन देखील दिले। सदर महिलेचा तातडीने बंदोबस्त करावा, वाखारकर नगर परिसरात पुन्हा शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांना संरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। कारण 5 ते 6 वर्षापासून वाखारकर नगर परिसरातील रुपाली निकुम नावाची जी महिला आहे ती कायद्याचा धाक दाखवून, कायद्याचा दुरुपयोग करून तेथील नागरिकांना, हिंदू, आपले मारवाडी वगैरे असे जे आमचे रहिवासी आहेत यांना वारंवार धाक दाखवून त्यांना हे करत होती आणि विनाकारण काही कारण नसताना कोणाशी हुज्जत घालायची आणि एकदम घाणेरड्या गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायची। या पद्धतीने तिचे कारस्थान दिवसेंदिवस वाढत जात होतं। प्रत्येक नागरिकाशी तिने वादविवाद केलेला आहे। या भागातील प्रत्येक नागरिक तिच्यापासून त्रस्त आहे आणि पण पोलीस स्टेशनला जायला प्रत्येकजण घाबरत होतं, कारण की ही बाई जी आहे ती विनाकारण खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांचा म्हणजे बऱ्याचशा नागरिकांकडून तिने पैसे देखील उकळलेत हे असं कारस्थान करून। तर या संदर्भात भागातील सर्व नागरिकांनी आमच्याकडं त्याची व्यथा मांडली। आम्ही गेल्या 5-6 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला गेलो असता तिच्या विरोधात अर्ज देखील दिला, तर त्याचा माहिती तिला मिळाली असता तिने माझी मिसेस, माजी नगरसेवका येथील वाखारकर नगर येथे एक रहिवासी जी हिंदू आहे परंतु तिने मुस्लिम धर्मीयाशी लग्न केलेलं आहे, रुपाली मुस्ताक शेख उर्फ निकुम, ह्या महिला गेल्या कित्येक दिवस झाली ही महिला वाखारकर नगर परिसरातील नागरिकांना, त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना त्रास देत आहे। त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय लोकांना तिच्या घरी बोलवून एक मुस्लिम धर्माचा प्रचार तिच्या माध्यमातून चालू आहे आणि हिंदू लोकांना कशा प्रकारे त्रास दिला जाईल आणि या ठिकाणून घरं खाली करतील यासाठी ती दिवसेंदिवस तिचा त्रास हा वाढलेला आहे। परंतु गेल्या कित्येक दिवसापासून ही घटना चालू असताना नागरिक घाबरत होते आणि जर पुरुष गेले तर पुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी ती बदनामी करत होती। हे पाहून मुस्लिम आणि हिंदू धर्मियांमधला तेढ वाढत चाललेला आहे। आता देखील तिची अति झालेली आहे आणि या ठिकाणी त्याच प्रभागाच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दिनेश बागुल यांनी कालच आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। सदरू महिला जी आहे रुपाली मुस्ताक शेख ही त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अश्लील शिवीगाळ करते, त्यांच्या येता जाता व्हिडिओ काढते आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या महिला आहेत तसेच लहान 5 वर्षापासून तर मोठ्या पुरुषांपर्यंत ती नेहमी त्यांना पाहून अश्लील हावभाव करते, अश्लील शिवीगाळ करते आणि हे पाहून जणू त्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जी भीती त्या नागरिकांमध्ये झालेली आहे त्या भीतीपोटी तिची एक दहशत बघायला मिळते आणि त्या दहशतीचे रूपांतर आज या ठिकाणी त्या प्रभागातील, त्या परिसरातील महिलांनी आवाज उठवलेला आहे। तिचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि जी महिला त्या घरात राहते ते घर देखील भाड्याचं आहे। तिच्यामुळे मागेच तिच्या भावाने आत्महत्या देखील त्या घरात केलेली आहे। इतका त्रास त्या महिलेचा दिवसेंदिवस त्या परिसरातील नागरिकांना वाढत चाललेला आहे। त्यामुळे या महिलेवर कालच आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आज त्या वाखारकर नगरमधील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी आज SP साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि SP साहेबांना सांगून अशा महिलेला त्वरित जे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। देवळाली प्रवरा नगर परिषदेवर 6 मार्चला सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेवर 6 मार्चला सर्व पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 1 एप्रिल 2024 पासून नगर परिषदेची पाणीपट्टी
3,000 रुपये करण्यात येणार असल्याचा ठराव नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेला आहे. चालू वार्षिक पाणीपट्टी 1,800 रुपये असताना सत्ताधारी 3,000 पाणीपट्टी रुपये करून सर्वसामान्य मालमत्ता धारकांचे कंबरडे मोडायला निघाले, असा घणाघाती आरोप विरोधी नगरसेवकांनी यावेळी केलाय. राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री येथे शहर विकास आघाडी तथा सर्व पक्षांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. नगर परिषदेच्या कार्यस्थळावरील बेकायदेशीर नळ जोडणी कोणाच्या काळात देण्यात आली त्याचा शोध का घेतला गेला नाही, पाण्याचा ऑडिट रिपोर्ट देखील करून घेण्यात आलेला नाहीये. नगर परिषदेच्या बाहेर ज्या बेकायदेशीर नळ जोडणी केल्या त्याची कर आकारणी का करण्यात येत नाही, हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. चांगल्या नागरी विकास कामांसाठी आमचा पाठिंबा नक्कीच राहील, पण वाढीव पाणीपट्टीचा एवढा जोर का लावला जात आहे, हा संतप्त सवाल यावेळी विरोधकांनी उचलून धरलाय. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत. सत्ताधाऱ्यांना बहुमताने निवडून दिले आहे, मग गोरगरिबांचे या अवास्तव रकमेमुळे आर्थिक कंबरडे मोडणार का, असा सवाल जनमानसातून व्यक्त केला जातोय. यावेळी नगर परिषदेच्या इतर दाखल्यांची फी आकारणी सुद्धा अवाच्य सवा वाढवण्यात आल्याने खळबळ माजली असून यावेळी आम्ही अगोदर नगर परिषदेला या बाबींविषयी विचारणार आहोत. आमच्या प्रश्नांना जर योग्य ते उत्तर दिले तर ठीक, नाही दिले तर आम्ही आमचे आंदोलनाचे स्वरूप अतिशय तीव्र स्वरूपाचे करणार आहोत, असे निवेदन सर्व पक्षांच्या वतीने करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्ष, शिवसेना शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी, प्रहार पक्ष, आरपीआय, एकलव्य संघटना, शिवसेना ठाकरे गट तसेच इतर संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते तसेच नगरसेवक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सत्ताधारी सांगतात की देवळाली प्रवाराची आपण दुबई करू. दुबई करण्यासाठी गोरगरिबांचे आर्थिक कंबरडे मोडावे लागत असतील तर अशी दुबई आमच्या काहीच कामाची नाही. आमची देवळाली प्रवार आहे तशीच बरी आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे आहोत. 6 मार्चला सर्वपक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करू. ही सर्वसामान्यांच्या डोक्यावर थोपवलेली वार्षिक 3,000 रुपये पाणीपट्टी आम्ही मान्यच करणार नाही, असे मनोगत देवळाली प्रवरा नगर परिषदेचे गटनेते दासू पठारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील संताजी नगर परिसरात होळीच्या रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून एका माथे फिरूने घराबाहेर उभ्या असलेल्या तब्बल 5 दुचाकींना लायटरच्या साहाय्याने आग लावून जाळून खाक केलाय. अभय कॉलेज जवळील प्लॉट नंबर 85 मध्ये राहणारे अगरबत्ती व्यावसायिक भरत चौधरी यांच्या घराबाहेर मध्यरात्री 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान हा भयंकर प्रकार घडलाय. ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने लावण्यात आलेल्या या आगीत एक बुलेट, 2 ऍक्टिवा, एक स्प्लेंडर आणि एक स्कूटी पेप असा 5 गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. यात फिर्यादीचे सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या गंभीर घटनेप्रकरणी धुळ्याच्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली.
या घटनेमुळे संताजी नगर परिसरात एकच खळबळ माजली असून चाळीसगाव रोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. नमस्कार, मी भरत दत्त चौधरी अगरबत्तीचा व्यवसाय करतो आणि आपला उदरनिर्वाह होतो. राहायला संताजी नगर आबे कॉलेज प्लॉट नंबर 85. आमच्या घरी होळीच्या दिवशी पहाटे 2-2:30च्या दरम्यान एक रवींद्र काळू पिंगळे म्हणून एक आरोपी त्यांनी आमच्या घरासमोर लाठीच्या साहाय्याने 5 मोटरसायकली जाळून टाकल्या आणि त्याला पहाटे पोलिसांच्या ताब्यात अटक करण्यात आली. एक रॉयल एनफील्ड बुलेट गाडी आहे, 2 ॲक्टिवा आहे, एक स्प्लेंडर आहे आणि एक स्कूटी पेप म्हणून गाडी आहे. अशा 5 गाड्या जाण्यात आल्या आणि सदर आरोपीला पोलिसांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी पूर्ण संताजीनगरचे परिसरातील लोक परेशान आहे. त्यांनी बी एक नवीन अर्ज त्यांना दिलेला आहे आणि तो अर्ज पण पवारसाहेब PSI यांना ताब्यात देण्यात आलेला आहे. तरी त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, आमची नुकसान भरपाई करून मिळावी. आमचं जवळजवळ 5-6 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे साहेब आणि ती नुकसान भरपाई मिळून द्यावी ही शासनाकडे नम्र विनंती करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दें. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.